हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूबच्यामध्ये स्वागत आहे. पाऊस तर आता बऱ्यापैकी थांबलेला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे तसा पडतोयच. आज तर ऊनसुद्धा पडलेलं आहे आणि काल रात्री खेकडे पकडलेले होते. तर काल मी थोडा शूट केला आहे रात्रीचं, प्लस तुम्हाला आता दाखवते. बऱ्यापैकी ज्या किरव्या आहेत ना, ते सगळ्यांना देऊन झालेल्या आहेत आणि असे मोठे-मोठे खेकडे आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर काल रात्री गेले होते. पाऊस पण होता बऱ्यापैकी. तर पहिल्या पावसातले खेकडेसुद्धा आपल्याला भेटलेले आहेत आणि मी आता सगळे देऊन वगैरे झाले आणि थोडे 3-4 असतील खेकडे, ते दाखवते तुम्हाला. केवढे मोठे-मोठे आहेत बघा. आणि हे जे खेकडे असतात ना, ते खूप जुनाट असतात आणि पाऊस पडला की ज्या काही फिमेल असतात, त्या पिल्लं सोडायला बाहेर पडतात आणि म्हणजे ह्यावेळी ना जास्तीत जास्त मेल मिळाले आहेत, फिमेल फार कमी मिळालेले आहेत. तर मोठे-मोठे असे आहेत, मी तुम्हाला दाखवते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता बघू पहिल्यांदा जाऊन आलेत. आता जसं पाऊस पडेल तसं मग जाणार. पण आता जे काही पिल्लं सोडायचा जो काही त्यांचा पिरियड असतो तो झालेला आहे. म्हणजे पाऊस पडला ना, की ज्या फिमेल असतात त्या पिल्लं सोडतात. तर मोठ्या-मोठ्या अशा असतात आणि यंदा तर सगळे नर म्हणजेच मेल मिळालेले आहेत. एकदम मोठे-मोठे असे आहेत. सो बघा रात्री पण व्हिडिओ केला त्याच्यामुळे तुम्हाला पण बघायला मिळेल. सो बऱ्याच किरव्या मिळाल्या, तर चला तुम्हाला दाखवते. तर आता हे बघा टप्पामध्ये एवढ्या राहिलेल्या आहेत. बाकी आपण बऱ्यापैकी ज्यांना हवे ते त्यांना देऊन टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये गवत का टाकलेलं आहे? तर गवत टाकण्यामागे एकच कारण आहे. ते म्हणजे की ज्या किरव्या आहेत ते एकमेकींना चावत नाहीत आणि त्यांना खाणं पण होऊन जातं त्याच्यामुळे. अशाच जर तुम्ही ठेवलात ना तर एकमेकींना त्या चावतात आणि किरव्या मरतात. त्याच्यामुळे ना असं गवत आतमध्ये टाकून ठेवायचं जेणेकरून त्या शांत राहतात आणि एकमेकींना चावत नाहीत आणि खाणंसुद्धा होतं. तर ह्या बघा सगळ्या 4 एकूण किरव्या आहेत, पण एकदम मोठ्या आहेत आणि आता ह्या जुनाट किरव्या आहेत. पाऊस गेल्यानंतर पण त्या आतमध्ये राहतात जमिनीमध्ये आणि नंतर मग जसं पाऊस येतो त्या पद्धतीने मग नंतर त्या वर येतात. तर ह्या एकदम जुनाट आहेत आणि मोठ्या आहेत किरव्या. तर त्यांची पकडण्याची पद्धत पण असते. तर वेगवेगळ्या पद्धती आहेत पकडण्याच्या वगैरे. तर मी पण एक पकडली होती आणि मला काय तसं पकडता वगैरे येतंच. ते बघा अशी पकडण्याची पद्धत आहे एकदम साईडने पकडायचं खालून आणि काय-काय किरव्यांना खूप अग्रेसिव्ह असतं त्याच्यामुळे हात पण लावून देत नाही. लगेच म्हणजे जे काही त्याचे जे खेकड्यांच्या साईडचे जे काही आंगडे असतात ते वर करतात. तर इथे बघा पप्पांनी कशी पकडलेली आहे. तर एकदम हळूवार पकडायची म्हणजे असे रानामध्ये पण जेव्हा जातात वगैरे पकडायला, तर तेव्हा पण असेच पकडले जातात एकदम. पण पाण्यामध्ये एवढे काही चावत नाही आणि जर खेकडा चावला तर लगेच पाण्यामध्ये पकडायचं जेणेकरून खेकडा ना लगेच सोडतो. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो आता रात्रीचा व्हिडिओ तुम्ही पुढे बघा, की कशा पद्धतीने वगैरे खेकडे काढलेले वगैरे. तर ह्या बघा किरव्या सगळ्या ओतलेल्या आहेत आणि तुम्ही जर शॉर्ट बघितला असेल तर नक्की बघा. तर ह्या सगळ्या आता ना ज्या काही छोट्या वगैरे आहेत त्या साईडला काढायचं काम चालू आहे. कारण की ह्या ज्या मोठ्या किरव्या असतात ना त्या चावतात त्यांना त्याच्यामुळे. तर त्याच्यामध्ये गवत वगैरे टाकतो. पण आता गवत रात्र झालं त्याच्यामुळे गवत काय आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे ना ह्यांना आता आपण पिशवीमध्ये बांधणार आणि तसेच पाण्यामध्ये पिशवी आपण तशीच ठेवणार. तर ह्या बघा नुकत्याच आता ह्या आणलेल्या आहेत आणि मोठ्या-मोठ्या आहेत. तसं बघायला गेलं तर 30-35 एक किरव्या आहेत या. छोट्या आहेत, मोठ्या आहेत, सगळ्या मिक्समध्ये आहेत. तर ही जी मजा आहे ना, ती ना खूप मजा म्हणजे वेगळीच असते आणि पकडण्याची पण मजा मस्त असते. कारण की जेव्हा आपण पकडायला जातो ना, तेव्हा एक-एक जर मिळत गेली ना, तर अजूनच मजा येते पकडायला. आणि यंदा ना मासे वगैरे नाही पकडलेले कारण की तेवढा पाऊस नाही. कारण की किरव्यांपेक्षा ना माशांना पाऊस बऱ्यापैकी लागतो, कंटिन्यू लागतो पाऊस आणि खूप लागतो पाऊस. त्याच्यामुळे ते वरती चढू शकतात. तर यंदा काही बघू आता पुढे जर पाऊस पडला, तर तेव्हा तरी तुम्हाला मी दाखवेन. पण आता तरी किरव्यांचा वगैरे सीझन आहे. म्हणजे थोडा तरी पाऊस पडला तरी किरव्या ह्या लगेच पोरं सोडायला वगैरे बाहेर पडतात. तर ह्या सगळ्या पोरं सोडायलाच बाहेर पडलेल्या आहेत. पण याच्यामध्ये जास्तीत जास्त नर म्हणजेच मेल आहेत. फिमेल फार कमी आहेत. तर हे सगळे जे मोठे-मोठे तुम्हाला दिसतात ना, ते सगळे मेल आहेत आणि हे पाण्यामध्ये ना वगैरे जास्ती चावत नाही. फक्त पकडण्याची टेक्निक असते त्याच्यानुसार जर तुम्ही पकडलं ना, तर अजिबात चावत नाही. तर इथे छोट्या गिरव्या त्या साईडला काढण्याचं काम चालू आहे. मोठ्या आहेत त्या साईडला काढायचं काम चालू आहे. बघा आता पण एकीमेकीला आता चावायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या पावसाळ्याचे खेकडे आपल्या घरात आलेले आहेत आणि खूप छान रस्ता लागतो यांचा आणि त्याच्यानंतर मग श्रावणामध्ये सुद्धा गडदे वगैरे लावले जातात. श्रावणाची किरवी एकदम भरीव असते असं म्हणतात. कारण की त्या टायमाला वगैरे ज्या काही डाळी वगैरे असतात त्यासुद्धा ते खातात. म्हणजे गवत वगैरे, ओलं गवत वगैरे खातात. त्याच्यामुळे त्या भरीव किरव्या असतात. गडदे वगैरे लावतात त्याच्यावर. हे बघा एकमेकींना कसे पकडलेले आहेत. तर ना जर असंच ठेवलं ना तर त्या एकमेकींना वगैरे पकडणार. त्याच्यामुळे छानपैकी पिशव्या बांधून आपण तसंच ठेवणार आहोत. तर इथे बघा सगळ्या एक-एक करून पिशव्यामध्ये टाकायचं काम चालू आहे आणि जर पाणी नसतं ना आता आपण ह्याच्यामध्ये टाकलं तर अजून ते एकमेकींना चावलं असते. बघा सगळ्यांनी धरून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आतमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. तर ह्या रात्री आणलेल्या किरव्या आहेत आणि आत्ता कसं आहे माहिती आहे आमच्याकडे पराला वगैरे पाणी बऱ्यापैकी आहे. त्याच्यामुळे ह्या किरव्या पराला वगैरेच मिळतात. आमच्याकडे पऱ्या वगैरे आहे. नदी
मोठी वगैरे अशी नाही आहे, त्याच्यामुळे पराला वगैरे ह्या किरव्या बऱ्यापैकी मिळतात. आणि हे बघा मोठ्या मोठ्या अशा किरव्या आहेत आणि ते ह्यांची टेस्टी पण खूप लागतात. त्यांचा रस्सा खूप मस्त होता. आत्ताची किरवी एवढी भरीव नसते असं म्हणतात, पण श्रावणातली जी किरवी असते ना ती बऱ्यापैकी भरीव असते, पण आत्ताची थोडी पोकळ असते. पण तिचा जो रस्सा आहे ना खूप चांगला होतो आणि ह्या पावसातून रस्सा प्यायची तर अजूनच वेगळी मजा येते. तर इथे पप्पा वगैरे सगळेजण आले आहेत आणि सगळे एक एक करून सगळ्या काढल्या जात आहेत. आणि ह्या ज्या किरव्या आहेत ना त्या आपण म्हणजे देणार आहोत, कारण की आपले रिलेटिव्ज आहेत त्यांना किरव्या वगैरे आपण देणार. त्याच्यानंतर ज्या राहतील त्या आपण मग आपल्याला ठेवणार. तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलं असेल. तर अशा पद्धतीने छानपैकी आम्ही ते मस्तपैकी किरव्या छानपैकी भेटलेल्या आहेत, बऱ्यापैकी मिळाल्या. सो पहिलीच ट्रिप आहे. आता बघू जसा पाऊस वगैरे पडेल त्याच्या हिशोबाने मग नंतर किरव्या परत पकडणार. तर आणि मेन म्हणजे ना असं श्रावणातल्या ज्या काही किरव्या असतात ना त्या वगैरे खूप चावऱ्या असतात आणि छोट्या वगैरेच असतात, पण चावतात वगैरे मजबूत. आणि मोठ्या पण असतात पण चावतात वगैरे मजबूत त्या. त्याच्यामुळे ती पण एक पकडण्याची मजा फार वेगळीच असते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता यंदा तरी आम्ही इथं सुरुवात झालेली आहे इथे खेकड्यांपासून. तर बघूया मासे वगैरे कधी मिळतात, काय मिळतात. तर हे बघा सगळ्या ज्या काही किरव्या आहेत त्या बांधून झालेल्या आहेत पिशव्यांमध्ये. आता मस्त पिशव्या मिळालं आपण रे. ठेवलेल्या आहेत टोपमध्ये, त्याच्यावर जाडा पाणी जाडा. टाकणार आहोत आणि मग उद्या वगैरे सगळ्यांना देऊन झाल्यानंतर मग गवत वगैरे टाकून आपण ठेवू आपल्यासाठी ज्या हव्या लागतील तेवढा. 2 ते 3 जरी किरव्या मोठ्या असतील ना तरी त्याचा सांबार आरामात होतो आणि खूप टेस्टी लागतो सांबारा. तर अशा पद्धतीने टपामध्ये ठेवलेल्या आहेत पिशव्या बांधून गच्च. आणि आता वरून आपण छानपैकी पाणी टाकतो जेणेकरून त्या छान राहतील. अशाच जर सुट्ट्या ठेवल्या ना तर त्या चावणार. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. बाय बाय.